नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ पाटील आपल्या यूट्यूब चॅनलवरनं आपल्याशी संवाद साधत आहे. आजकाल एका बाजूला बेकारी वाढली असं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला विविध तऱ्हेची कोर्सेस पूर्ण केलेले आणि लाखोंच्या कमाईचे असे व्यवसाय सुरू आहेत. पण सगळ्या व्यवसायामध्ये उठून दिसणारा व्यवसाय कोणता असेल तर तो शिक्षकी पेशा आहे. कारण आज जगामध्ये कोणीही कितीही मोठा झालेला असला तरी तो कधीतरी शिक्षकाच्या हाताखालून गेलेलाच आहे. KG मधनं आहे, पहिलीतून आहे, 10वीला आहे, कॉलेजला आहे. पण शिक्षकाच्या हाताखालून प्रत्येक जण गेलेला असल्यामुळे आणि शिक्षक मात्र त्याच जागेवर आहे, पण तरीही तो ज्यांना घडवतो ते कुठच्या कुठे निघून जातात. कुठे राष्ट्रपती होतात, कुठे राज्यपाल होतात, मंत्री होतात, मुख्यमंत्री होतात. पण शिक्षकाचं स्थान हे त्यांच्या लेखी सुद्धा आढळ आहे. गुरु बिन कौन बतावे वाट. आता हे महागुरु असतात, पण शाळेतला शिक्षक, कॉलेजचा शिक्षक, विद्यापीठातला शिक्षक हे शिक्षक निरनिराळ्या विषयातून त्यांना घडवत असतात आणि म्हणून शिक्षक हा सर्वश्रेष्ठ व्यवसाय आहे असं मला वाटतं. बघा, डॉक्टर झालो असतो तर नाराज चेहरे पाहावे लागले असते, रातबेरात उठावं लागलं असतं, जबाबदारीची एक जाणीव मनात ठेवावी लागली असती. चुकून एखाद्याचं मृत्यू समोर झाला तर तही मनाला खंत लागली असती. पण इंजिनियर झाले असते तर निरनिराळ्या निर्जीव यांत्रिक अशा जीवनाला सामोरं जावं लागलं असतं. बरं, वकील झाले असते तर पैशाच्या मोहापायी नको असताना खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करावं लागलं असतं. आणि अलीकडे CAची क्रेज आहे. CA झाले तर सगळाच घोटाळा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला सावरण्यासाठी या लोकांना रात्रंदिवस झटावं लागतं. तेव्हा आपण विचार करा, पैसे 4 कमी मिळतील पण शिक्षकासारखा व्यवसाय नाही, आयुष्य घडवणारा असा हा एकमेव प्राणी आहे. म्हणून तर राष्ट्रपती राधाकृष्णच्या नावाने आपण 5 सप्टेंबर हा दिवस साजरा करतो. धन्यवाद.